सुस्वागतम. वर्ग 6वा, विषय मराठी. कविता 5वी, सागर. स्वाध्याय. शब्दार्थ. अथांग, खूप खोल. प्रकाशदाता, प्रकाश देणारा. थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. मऊ रेतीत मुलगा कुणाबरोबर खेळ खेळतो? उत्तर. समुद्र किनाऱ्यावर दंगा करणाऱ्या वाऱ्याबरोबर मुलगा मऊ रेतीत खेळ खेळतो. प्रश्न दुसरा. दूर देशी जावे असे त्याला केव्हा वाटते? उत्तर. मुलगा क्षितिजावरची संत सावळी गलबते पाहतो तेव्हा त्याला दूर देशी जावे असे वाटते. प्रश्न तिसरा. कोणते सुंदर दृश्य पाहून मुलगा वंदन करतो? उत्तर. मुलगा सायंकाळी मावळणारा सूर्य पाहतो तेव्हा सूर्याच्या सोनेरी किरणांमुळे ढगाला सोनेरी पालवी फुटल्यासारखी दिसते आणि सूर्य हळूहळू पाण्याखाली असलेल्या त्याच्या घरी जातो. हे सुंदर दृश्य पाहून मुलगा सूर्याला वंदन करतो. जोड्या लावा. निळे पाणी. सफेद फेस फुले. सावळी गलबते. सोनेरी पालवी. खालील ओळींचा अर्थ स्पष्ट करा. तुफान केव्हा भांड्यात येते सागरही गरजतो त्यावेळी मी चतुरपणे दूर जरा राहतो. उत्तर. कवी म्हणतात तुफान केव्हा भांड्यात येते सागरही गरजतो म्हणजेच जेव्हा समुद्राला तुफान येते तेव्हा समुद्र गरजतो आणि खवळलेला समुद्र पाहून कवी चतुरपणे समुद्राच्या थोड्या दूरच राहतात. भाषिक कार्य. समानार्थी शब्द. सागर समुद्र. पाणी जल. रेती वाळू. किनारा काठ. वारा हवा. गलबत जहाज. तुफान वादळ. रवी सूर्य. ढग मेघ. हात कर. विरुद्धार्थी शब्द लिहा. सायंकाळ विरुद्ध सकाळ. मऊ विरुद्ध कडक. संथ विरुद्ध वेगाने. दूरचे विरुद्ध जवळचे. चतुर विरुद्ध मूर्ख. मावळणारा विरुद्ध उगवणारा. चतुरपणा शहाणपणा यांसारखे 5 शब्द लिहा.
उत्तर भोळेपणा, मूर्खपणा, वेडेपणा, अडाणीपणा, साधेपणा. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.